आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार सर. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. सर काय सांगाल? एकदा अख्खा देश एका विषयासाठी काही मुलांवर अन्याय झाला त्यासाठी एकत्रित आला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात मोठा विजय आहे. त्यामुळे याच्यापुढं संविधान लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एक येणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच काल आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं, इथं बघायला मिळालं. याच्या पुढे सुद्धा हेच आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल असा विश्वास आहे. आणि ही जी तरुण पिढी आहे पूर्ण रस्त्यावर उतरली, अगदी महाराष्ट्रभर असो देशभर असो सगळी तरुण पिढी एकत्र आली, त्यांचा नाही. विजय झाला असं वाटतंय का? तरुण पिढी रस्त्यावर उतरल्यामुळेच आपला विजय झालेला आहे. कारण का आपण जर बघितलं 40 वयाच्या खाली या देशामध्ये 60% लोक आहेत. त्यामुळे यांना आज सरकार गृहीत धरत नव्हतं. फक्त काय म्हणायचं की ठीक आहे मतदानाला यांना वापर करून घेऊ, पण याच्या अडचणी कोण सोडवणार? यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या लोकांना म्हणजे युवांना रस्त्यावर उतरावं लागलं, एक प्रेशर बिल्डअप करावं लागलं आणि हे सगळं बघून सरकारला नरमावं लागलं. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यापुढं युवांचा, महिला सुरक्षतेचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा कुठलाही विषय असला तर हे युवा त्यांच्या पाठीमागे भारतीय म्हणून भक्कमपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि जर हे ते सगळे तरुण आहेत, आता जसं की आता राजीनामा झालाय, मागण्या मान्य झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, तर अशा पद्धतीने दुसरे कोणते मुद्दे असतील किंवा तरुण बेरोजगार असतील याविषयी सगळे तरुण असे एकत्र येऊन युती करतील? तर बघा, जर सरकारमधले नेते आणि विरोधातले नेते कुठे कमी पडले तर मग नक्कीच हे युवा एकत्रित येतील. आणि समजा एखाद्या राजकीय व्यक्तीने पण एखादा विषय महत्त्वाचा उभा घेतला नाही तर तो पुढे आणला तर लोकसुद्धा त्यांच्या पाठीमागे राहतील. त्यामुळे याच्यापुढे कशाची जरूरत आहे? प्रामाणिकपणे राजकारण आणि समाजकारण करण्याची जरूरत आहे. जो प्रामाणिकपणे लढेल त्या पाठीमागे लोक उभा राहतील. आणि आंदोलनादरम्यान ज्या केसेस झाल्यात विद्यार्थ्यांवर त्या मागे घेण्यात येतील. महाराष्ट्राबद्दल बोलतो, पुढच्या 10 दिवसामध्ये या सरकारने जर त्या सगळ्या केसेस मागे नाही घेतल्या तर या सरकारला परवडणार नाही. पाहिलं आपण पाहिलं की आपल्यासोबत रोहित पवारजी होते, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. बघू शकतो आपण इतका इथे या प्रचंड या रोषमध्ये सुद्धा सगळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आपण पाहिलेलं आहे. सगळ्यांनी जल्लोष केलेला आहे. तसंच रोहित पवार सर यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्यात. कॅमेरा पर्सन संतोष दिसल्यासोबत मी प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.